अन्नपूर्णा अन्न हे पूर्ण ब्रह्म या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत. नमस्कार. आज बनवूया भाजणीची चकली. जेवढी भाजणी घेतली ना तेवढंच पाणी घ्यायचं. एक मोठा बाउल भरून मी पाणी तीळ टाकून घ्यायचं. ओवा टाकायचा. ओवा ना हातावर चोळून टाकायचा. एक मोठा चमचा मीठ घेतले. लाल मिरची पावडर टाकायची. तेल टाकायचं. याला मिक्स करून घ्यायचं. पाण्याला उकळी आली हे पीठ टाकून घ्यायचं. मिक्स करायचं. त्याच्यातलं ना थोडं पाणी मी काढून ठेवलं होतं साईडला, जास्त पाणी होईल म्हणून. आता 15 मिनिटं ना गॅस बंद करून झाकण ठेवायचं याच्यावर आणि 15 मिनिटं वाफ काढून घ्यायची. मग चकली बनवून घ्यायची. 15 मिनिटं झाले. अजून गरमच आहे. मिश्रण काढून घेतलं. हे ना असं मॅश करून घ्यायचं. मिश्रण थंड झालं हे हाताने मळून घ्यायचंय आणि चांगलं एकजीव करून घ्यायचं. पीठ असं ना चांगलं मळून झालंय. चकलीची थाळी घेतली. चकलीचं पीठ ना सोऱ्यामध्ये भरून घ्यायचं आणि चांगलं दाबून भरायचं. त्याच्यात हवा नाही राहिली. मी 3च वेळे घेतलेत. तुम्हाला अजून मोठे पाहिजे ना 1 मिनिट ना चकलीला काही धक्का वगैरे लावायचा नाही, नाहीतर चकली तुटण्याची शक्यता असते. अशीच 1 मिनिट तळून द्यायची. 1 मिनिट झालाय आणि तेलाचे बुडबुडे थांबले का मग चकली झाली असे समजायचं. आता चकली ना तयार झाली. चकली काढून घेऊ. चकली तयार झाली. मस्त मस्त पैकी काटे पण आलेत. तिला ना मस्त पैकी तळतात. त्याला हळद नाही टाकली तरी कलर किती छान आलाय. सगळ्या चकल्या बनवून झाल्यात. एकदम मस्त क्रिस्पी झाल्यात.